मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत ब्लाऊज वरून परफेक्ट मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावे लागतात, कोणकोणती मापे आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती वाढ करायची आहे, उंचीमध्ये, बाही उंचीमध्ये, गळा कसा मोजायचा, शोल्डर परफेक्ट कसं मोजायचं आहे, कमर घेर कसा मोजायचा, त्याच्यामध्ये आपल्याला किती जास्त घ्यायचं आहे, छातीचं जर माप आपण मोजलं त्याच्यामध्ये आपल्याला किती जास्त घ्यायचं आहे, एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगणार आहे। नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप सोप्या पद्धतीने समजलं जाईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मापाचा ब्लाउज तुम्हाला घ्यायचा आहे ते लक्षात ठेवा। सर्वात आधी उंची बघायची आपली किती आहे। हे पहा, उंची मोजताना नेहमी पाठीची बाजू घेत जा। शोल्डर मापाचा ब्लाउज असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला उंची मोजून घ्यायची। हे पहा, असा शोल्डरला टेप ठेवून घ्यायचा आणि इथपर्यंत जिथपर्यंत आपली तयार आहे तिथपर्यंत अशी उंची मोजून घ्यायची जा। हे पहा, बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने असं पकडायचं आणि उंची मोजून घ्यायची आहे। इथे मी तुम्हाला समजून सांगितलं। आता उंची आपली इथे 13 तयार आहे। तुमची बघा लगेच किती आहे उंची। माझी इथे 13 उंची तयार आहे। तर मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेणार, म्हणजे किती टाकायची, 14 टाकायची। हे लक्षात ठेवत जा। इथे आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इथे आपल्याला अर्धा इंच लागणार आहे। त्यासाठी उंची अधिक 1 इंच आपल्याला ते घ्यायचं आहे। वहीमध्ये लिहून ठेवा, नवीन असतील त्यांनी सुद्धा हे पटकन वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे। आता उंची आपण डायरेक्ट कापडावरती कट करूया। हा मी कपडा घेतलेला आहे, ब्लाउज पीस आहे, ओपन करून घेते। पूर्ण साधा ब्लाउज पीस आहे, लक्षात ठेवा। अशी घडी करून घेते, बघू शकता इथे, जेणेकरून आपली एक बाजू बंद झाली पाहिजे, ते लक्षात ठेवा। आता उंची किती टाकायची आहे, 14 टाकायची आहे। तयार बघा तुमची किती आहे, त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आणि मोजून घ्या परफेक्ट मापे। आता इथे एका सरळ लाईनीमध्ये आहे का असं बघून घ्यायचं। हे पहा, इथे कपडा एक व्यवस्थित आहे का असं बघत जा। आता हे आहे व्यवस्थित। आता उंचीचं मार्किंग करून घ्यायचं 14। तुमची किती आहे ते बघा, लगेच मार्किंग करून घ्या पटकन। आता इथे उंची 14 वरती असं मी मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते इथे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथं आपलं उंचीचं माप टाकून झालं। शोल्डर मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे, कितीही साईज असू द्यात, लक्षात ठेवत जा। 42 साईज पर्यंत, 42 साईजच्या पुढे गळारुंदी थोडीशी जास्त असते, 2.25 असते, 3 सुद्धा असते। 42 साईज पर्यंत आपण गळारुंदी फक्त 2.5 इंच ठेवतो, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे थोडंसं पुढे ठेवते आणि समजून सांगते। आता इथे बघा, जिथे तयार आहे लगेच मार्किंग करून घ्यायचं। हे पहा, शोल्डर आपलं इथे तयार आहे, इथे सुद्धा माझं शोल्डर बरोबर असं तयार आहे, इथे बाही जोडलेली आहे आणि इथे आपली पायपिंग आहे, असं मार्किंग करून घ्या लगेच, म्हणजे कधीही तुमचं शोल्डर इथे चुकणार नाही, ते लक्षात ठेवत जा। त्यासाठी असं नेहमी मार्किंग करून ठेवायचं। आता ह्या बाजूला आपली गळारुंदी असते, म्हणजे ही आपली गळारुंदी। हे पहा, ही आपली गळारुंदी। मापाचा ब्लाऊज मी घेऊन तुम्हाला मी का समजून सांगते, कारण की तुम्हाला सुद्धा तुमचा ब्लाऊज बघून पटकन ते लक्षात येणारी ही पद्धत आहे, त्यासाठी। कारण की नवीन असतो आपण, त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगत असते। आता हा आपला गळा आहे, हे आपलं तयार शोल्डर झालं। आता गळारुंदी आपण किती घेतो, 2.5 इंच। इथे मग मी 2.5 इंचाचं लगेच असं मार्किंग करून घेते इथे। हे पहा, लक्षात ठेवत जा, हे आपलं शोल्डर तयार झालं। ह्या बाजूला आपली गळारुंदी, म्हणजे हा आपला गळा असतो। मग ह्या बाजूला आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे, 1 इंच। 1 इंच पकडतो। हे 1 इंच आपल्याला कशासाठी लागतं, इथे पायपिंगसाठी आपल्याला अर्धा इंच लागतं आणि आपण बाही जोडतो, कंपल्सरी आपण त्यामध्ये अर्धा इंच पकडतो, ते लक्षात ठेवा। त्यासाठी आपल्याला इथे 1 इंच लागणार आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचं, शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं, गळारुंदी आपण 2.5 इंच पकडतो आणि लगेच त्यामध्ये शिलाईमध्ये आपल्याला किती पकडायचं, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला लगेच 1 इंच पुढच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं। सोपं आहे, लाईन थोडीशी मोठी करते, हे पहा, म्हणजे समजायला सुद्धा सोपं पडेल। आता इथून इथपर्यंत हे मोजून घ्यायचं आहे, म्हणजे चुकणार नाही, ते लक्षात ठेवा। कितीही ब्लाऊजची उंची असू द्यात, कितीही तुमचं शोल्डर असू द्यात, छोटी पट्टी असते, कोणाची मोठी पट्टी असते, त्यांनी त्या पद्धतीनेच असं मोजून घ्यायचं आहे ब्लाऊजवरती लगेच। आता इथे बघू शकता, माझं 6 इंच राईट भरलेलं आहे, 6 आणि 1 रेष आहे, तर आपण इथे 6 पकडलं तरी सुद्धा चालेल, किंवा 6 आणि 1 रेष जेवढं भरलेलं तेवढं सुद्धा पकडलं तरी सुद्धा चालेल। आता इथे आपण 6 आणि 1 रेष माझं भरलं, तर इथे मी 6 आणि 1 रेषच घेते। आता इथे काय करते, मी मार्किंग करून घेते, जेवढं भरलेलं आहे तेवढं। माझं 6 आणि 1 रेष भरलं, मी तेवढंच मार्किंग करून घेते।
कारण की इथून माझं इथपर्यंत भरलेलं आहे. तुमचं बघा किती लगेच भरलेलं आहे, तेवढं लगेच तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं चुकणार नाही आहे. इथे मार्किंग करून घेते. इथे हे आपलं शिलाईच्या सहित झालेलं आहे, ते लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये कधी वाढ करून घ्यायची नसते. आता इथे गळारुंदी इथं घेतली होती आपण, ही गळारुंदी. आता इथे आपल्याला गळारुंदीचं असं मार्किंग करून घ्यायचं. इथे मी गळारुंदीचं मार्किंग करून घेते. सोप्पं आहे. आता गळारुंदी हे झालं व्यवस्थित मार्किंग. पाठीचा गळा बघा आपला किती तयार आहे, हे पहा असं मोजून घ्यायचा. इथून इथपर्यंत तयार आहे तो बघायचा. हे पहा 5.5 इंच माझं इथे तयार आहे. इथून इथपर्यंत माझं किती तयार आहे, 5.5 इंच. मग ह्यामध्ये काय करायचं, 1 इंच जास्त घ्यायचं, म्हणजे 5.5 टाकायचा. अर्धा इंच इथे लागतं, कारण की आपण इथे शोल्डरमध्ये आपल्याला इथे शिलाईमध्ये अर्धा इंच लागणार, इथे सुद्धा अर्धा इंच लागणार. म्हणूनसाठी इथे सुद्धा वरच्या बाजूला अर्धा इंच लागणार पायपिंगसाठी. आणि इथे सुद्धा कमरपट्टी जोडतो आपण, ही पट्टी जोडतो, तिथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागणार. त्यासाठी काय करायचं आहे, गळा बघायचा किती आहे, जेवढा आहे त्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं. किती सुद्धा तुमचा गळा असू द्यात, 4.5 असतो, 5 सुद्धा असतो, 5.5 सुद्धा असतो, त्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं आहे. नाही लक्षात आलं, जेवढा गळा आहे तेवढा टाकायचा आणि त्यामध्ये वरच्या बाजूला लगेच 1 इंच घ्यायचं आहे. तयार गळा हे पहा, इथून जेवढा माझा तयार आहे तेवढा आणि लगेच वरच्या बाजूला 1 इंच घेते. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. नाही लक्षात आलं तर ती पद्धत वापरा. गळारुंदी आपण किती घेतली, 2.5 इंच. इथे घेतली तेवढीच घ्यायची आहे, 2.5 इंच. लक्षात ठेवत जा हे नेहमी. मापे जर तुम्हाला नक्की लक्षात आले ना, बाकीचं सर्व तुम्हाला हे लगेच लक्षात येणार आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिस करत जा पेपर कटिंगच्या. असं ना पेपर कटिंग तुमच्या मापाचं तुम्ही करून ठेवा. हे पहा हे बरोबर झालं मार्किंग. आता इथे काय करायचं आहे, गळ्याला आकार द्यायचा. इथून इथपर्यंत 1 इंच घ्यायचं किंवा 1.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, शक्यतो 1 इंच घ्या. हे पहा इथे मी 1 इंचाचं मार्किंग करून घेते. आता इथे गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता, इथे असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा झाला आपला आकार. आता इथे मुंडा मोजून घ्यायचा. ब्लाऊजवरती कसा मोजायचा मी तुम्हाला इथे समजून सांगते. मापाचा परफेक्ट असणार ब्लाऊज घ्या तुमचा. इथे ब्लाऊज फक्त आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने शोल्डर व्यवस्थित ठेवा. इथे शोल्डर हे पहा असं ठेवा. ज्या पद्धतीने आपण इथे मुंड्याला आकार देतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे ब्लाऊज ठेवायचा आहे. सोपं आहे, लगेच पटकन तुमच्या लक्षात येणारी ही पद्धत आहे. आता इथे मार्किंग करा. फिटिंग आहे बघू शकता, इथे फिटिंग आहे, खडूने मार्किंग करा असं. किंवा तुम्ही काय करत जा, पट्टी वापरत जा. पट्टी जिथे आपली फिटिंग आहे बघू शकता, बाही जोडत आलेला इथं फिटिंग आहे आपली. मग लगेच तिथं काय करायचं आहे, पहा इथे जिथपर्यंत बाही जोडलेली गेलेली आहे तिथे दिसते बघा लगेच आपल्याला. मग तिथं अशी पट्टी ठेवायची. हे पहा फक्त हे जे आहे ना, गुड्या पडू देऊ नका. एकदम अशा व्यवस्थित लाईनीमध्ये असं आकारामध्ये थोडक्यात ठेवून घ्यायचं. हे पहा असं ठेवून घ्यायचं. सोपं आहे. आता इथे शोल्डर मोजून झालं आपलं. आता इथे मुंडा कसा मोजायचा ते सुद्धा मी तुम्हाला शिकवते. शोल्डरची सुद्धा मी तुम्हाला आज एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ती पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता मुंडा, आता हे आपलं शोल्डर झालं. असा टेप ठेवून घ्या इथे. हे पहा आणि एका सरळ लाईनीमध्ये बघायचा. हे पहा इथपर्यंत बरोबर. हे पहा बघू शकता, इथे एका सरळ लाईनीमध्ये बघायचा. माझं इथे 6 इंच भरते. तुमचं 5.5 सुद्धा भरेल, 5.5 सुद्धा भरू शकतं. किती भरलेले आहेत ते बघा. 6.25 सुद्धा भरेल, 6.5 सुद्धा भरेल. त्यांनी त्या पद्धतीने बघायचं आहे आपलं किती आहे. आता माझं इथून इथपर्यंत मी मोजून घेतलं. माझं राईट भरलं 6 इंच. हे पहा बरोबर असा शोल्डरला टेप ठेवून घ्यायचा. ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा एका लाईनीमध्ये असा टेप ठेवून घ्यायचा असं बरोबर, आणि एका लाईनीमध्ये असं हे बघून घ्यायचं आपलं किती आहे. मग 6 इंच भरलं. मग मी काय करणार, 6 इंचच टाकणार. इथे लगेच 6 इंचचं असं मार्किंग करून घेते. बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर सुद्धा सेमच भरतो आणि मुंडा सुद्धा सेमच असतो. कधी कधी शोल्डर मोठा असतं, मुंडा थोडासा छोटा असतो. 5.5 सुद्धा असतो, 5.5 इंच सुद्धा असतो. ते लक्षात ठेवत जा. मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज आला ना तरी सुद्धा समजून सांगत जाईल. प्रत्येक साईडमध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे नक्की समजून सांगत जाईल. आता इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं व्यवस्थित. आता छाती कशी मोजायची आहे, ह्या ब्लाऊजला ना बटन आहेत बघू शकता. बटन पट्टी थोडीशी मोठी असते. आता इथे आपण इकडची बाजू घेऊया. बटन अडकवतो ती बाजू, लूक पट्टीची बाजू घेऊया आपण, कारण की ती पट्टी ना थोडीशी छोटी असते, त्यासाठी आपण ती बाजू घेऊया म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते मी ब्लाऊज. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मापाचा ब्लाऊज तुमचा परफेक्ट ठेवून घ्या. आता इथे शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की मार्किंग करून घ्या.
म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगला किती जास्त घ्यायचं, कसं पकडायचं, कुठून कुठपर्यंत आपल्याला ब्लाऊज मोजून घ्यायचं आहे ते लक्षात येत नाही आपल्या. घ्यायचा कोणती साईज तुमच्या पुढे येऊ द्यात. हे पहा, इथं माझं 9 इंच भरलंय. मग मी काय करणार, इथे माझं 9 इंच भरलं, मग मी इथे 9 इंच हे असं ठेवते. मग आपल्याला 9 मध्ये किती घ्यायचं आहे, फिटिंगला 2 इंच जास्त घ्यायचं आहे. हे पहा, 9 मध्ये मला 2 इंच जास्त घ्यायचं. मी अशा पद्धतीनेच पकडत असते. साईज कधीही बघत नाही ब्लाऊजची, ते लक्षात ठेवत जा. हे पहा, 9 इंच घेतलं. आता इथे मी काय करते, 9 इंच घेते. 9 इंच आता जेवढं भरलं तेवढं इथे मी मार्किंग करून घेते 9 इंच. हे पहा, इथून ही आपली बंद बाजू, इकडच्या बाजूला मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे 9 मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या बाजूला छातीचा चौथा भाग भरला. पहिली शिलाईची टिप लगेच मार्किंग केलेलं मी तुम्हाला करून सुद्धा दाखवलं. ही पद्धत नक्की वापरत जा आणि इथून इथपर्यंत आपले किती भरले असं मोजत जा. इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं, ते अंतर जेवढं भरलेलं आहे तेवढं. आता ह्याच्यामध्ये 2 इंच पकडायचं, शिलाई मार्जिन, लगेच पुढच्या बाजूला 2 इंच. हे पहा असं. आणि मग इथे काय करायचं, जर कमरघेर मोजायचा असेल तर कसा मोजायचा, इथे मी तुम्हाला समजून सांगते कमरघेर कसा मोजायचा असतो. हे पहा, इथून सुरुवात करायची, पूर्ण ब्लाऊज पकडायचा कमरघेर मोजताना, फक्त खेचू नका, फक्त तेवढं लक्षात ठेवजा. हे पहा, असं पकडा इथे. हे पहा, सावकाशमध्ये मोजून घ्या. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि पूर्ण कमरघेर मोजायचा आणि त्याच्याबरोबर असा चौथा भाग टाकावा लागतो आपल्याला इथे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, 1.33 भरला, 1.33. आता इथे असं बोट ठेवून घ्यायचं. आता हे टोक, कारण की आपल्याला ह्याचे 4 भाग करायचे असतात. हे पहा, लक्षात ठेवत जा. आता हे टोक जिथं आपलं भरलं ना तिथे असं ठेवून घ्यायचं. हे टोक टेपचं इथे असं जिथं आपलं भरलं तिथं असं लगेच ठेवून घ्यायचं. आता ह्याचं झालं निम्म, आलं लक्षात. आता परत ह्याचं निम्म करायचं, इथं आलं निम्म, मग इथं परत असं पकडून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने सोपं सांगते. परत हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. हे पहा, लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, झालं परत त्याचं निम्म. आता हा आपला झाला चौथा भाग, लक्षात ठेवायचा आहे. आता इथे सुद्धा आपण चौथा भाग टाकला, त्यासाठी कमरेचा सुद्धा आपल्याला इथे चौथा भागच टाकायचा आहे. पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा, त्याचा बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं, चौथा भाग टाकून घ्यायचा. आता इथे मी बरोबर चौथा भाग टाकून घेते, लक्षात घेत जा. इथे मार्किंग करून घेतलं. आता पाठीचा टक्स देतो आपण, त्यासाठी आपल्याला किती लागतं, 1 इंच. 1 इंच लागतं कंपल्सरी, आपण पकडतो. आता इथे 1 इंच घेते. आता शिलाई मार्जिन आपल्याला लागणार आहे फिटिंगसाठी 2 इंच घ्यायचं, लगेच पुढच्या बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. आहे असं सोपं आहे. कमरघेर चौथा भाग टाकला, 1 इंच टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे बघा, हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची, म्हणजे चुकणार नाही तुमच्या फिटिंगला कधीही. हे पहा, अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची, सोपं आहे. आता इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्या. 2 इंच आपण कंपल्सरी शिलाई मार्जिन पकडतो, 2 इंच. आता इथे मुंड्याचा आकार कसा द्यायचा आहे पहा, असं पकडा इथे आणि ह्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. इथं मध्य झाला, ह्या दोन्हीचा मध्य करून घ्यायचा, सोपं आहे. आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. पाठीमागची बाजू आहे 1.25 इंचावरती आकार द्यायचा. गोळ चुन्या वगैरे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. 1.25 इंचावरती आकार द्यायचा. इथून हे पहा, हा कोपरा आहे, कोपऱ्यापासून 1.25 इंच. हे पहा, इथे 1.25 इंच, 1 आणि 2 लाईनी आहेत, बघू शकता इथे 1.25 इंच, लक्षात ठेवत जा. मग असं ठेवायचं आणि 1.25 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं, सोपं आहे. आता इथे आकार देऊन घ्यायचा. हे पहा, इथून सुरुवात करा, इकडच्या बाजूला घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला ह्यामध्ये गोळ चुन्या वगैरे काय प्रॉब्लेम येत असेल अजून सुद्धा, तर त्यांनी काय करायचं आहे, हे पहा, इथून थोडंसं मग आकार घेऊन इथूनच घ्यायचा, थोडासा असा द्यायचा आहे. इथे प्रॉब्लेम येतो बघा बऱ्याच जणींना, मग त्यांनी त्या पद्धतीने ह्याच्यावर वरूनच असा आकार देऊन थोडंसं असं अर्धा इंच खाली घ्यायचं. हे पहा, थोडंसं असं अर्धा इंच खाली आलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा. आता हे झालं एकदम असं बरोबर. टक्स मार्किंग कसं करायचं, आता इथं आपण 2 इंच घेतलेलं आहे फिटिंग. आता हे 2 इंच सोडून द्यायचं, त्याच्या पुढे असा टेप पकडून घ्यायचा. हे पहा, मध्य करून घ्यायचा इथे असा, इथे मध्य झाला. आता उंचीला गळा जास्त उंच आहे, लक्षात ठेवा, म्हणजे मोठा आहे उंचीला. मग त्यांचा जर कोणाचा डीप गळा असेल त्यांनी मग थोडासा गळा आपला किती होतोय शिलाई होऊन थोडंसं मग त्याच्या खाली घेतलं तरी सुद्धा चालेल. असं कोणाचा डीप असतो मग त्यांनी 3 इंच 3.5 इंच दिला तरी चालेल, उंचीला 3 इंच दिला तरी सुद्धा चालतो. आता इथे गळा वरती आहे, मग माझा शिलाई होऊन इथं आणखीन होईल, लक्षात ठेवा. म्हणजे मग मी उंचीला इथे 5 इंच घेतलं तरी चालेल, 4.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे मी 5 इंच घेते, कारण की गळा माझा वरती आहे.
टक्स व्यवस्थित दिला ना इथे गुड्या पडत नाहीत बघा इकडच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. अजिबात गुड्या पडत नाहीत. टक्स जर इथे तुम्ही व्यवस्थित मारला इकडच्या बाजूला तुम्हाला इथे गुड्या पडणार नाहीत. एकदम असं व्यवस्थित होऊन जातो, ते लक्षात ठेवा. आता इथे असं मार्किंग करून घ्यायचं. इथे कट मारून ठेवायचा आहे पासा. आता इथे काय करायचं, आपण हे 1 इंच घेतलं, टक्स मार्किंगसाठीच घेतलं. आता ह्या बाजूला अर्धा, इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच. लक्षात ठेवत जा. सोपं करून समजून सांगते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं पडेल. त्यासाठी मी तुम्हाला ब्लाऊजवरून सुद्धा दाखवते, जेणेकरून तुमचा ब्लाऊज सुद्धा बघून तुम्हाला हे पटकन लक्षात येणारी पद्धत आहे. आता हे झालं व्यवस्थित. इथे आपल्याला पाठीची बाजू कट करून घ्यायची आहे. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला मुंडा ब्लाऊजवरून मोजून दाखवला आहे, तेवढंच का घ्यायला सांगितलं ते लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला थोडं समजून सांगते. इथे अर्धा इंच आपलं शोल्डर तयार होतं, शिलाई मध्ये जातं बघा अर्धा इंच, आणि मुंडा सुद्धा अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपण अर्धा इंच पकडणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथे अर्धा इंच जाणार आहे, इथं अर्धा इंच जाणार आहे. एवढं आपलं बरोबर तयार होणारी पट्टी आहे, लक्षात ठेवा. इथं गळ्याच्या बाजूला वाटलं तर मी तुम्हाला समजून सांगते आणि दाखवते सुद्धा. ह्याच्यावरती बघू शकता इथे आपला गळा बरोबर अर्धा इंच खाली जाणार आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. हे झालं व्यवस्थित. आता हा आपला मुंडा, हे अशा पद्धतीने बाही जोडली जाते इकडच्या बाजूला आपली. हे अशा पद्धतीने मुंडा तुमचा इकडच्या बाजूला अर्धा इंच जाणार, लक्षात ठेवायचं आहे. आता इथूनच आपण ब्लाऊजवरती मोजलं म्हणजे ही बाजू मी तुम्हाला मगाशी सुद्धा समजून सांगितलं. ही बाजू आपण इथे मोजून घेतली. हे पट्टी ठेवली होती आपण इथे आणि मुंडा मोजून फिटिंगच्या बाजूनेच घेतला होता. म्हणजे ह्या बाजूने इथून मोजलं फिटिंगच्या बाजूने. इथं आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे, लक्षात ठेवत जा. हे बरोबर एवढं अर्धा इंच जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. आपण इथूनच मोजून घेतलं आणि ते एवढं हे अर्धा इंच खाली येतं आणि हे सुद्धा अर्धा इंच खाली होतं. म्हणजे हे मधलं जे अंतर आहे ना हे आपलं तयार असतं. इथून हे अंतर आणि हे अंतर हे आपलं तयारचं अंतर झालं. आता इथून तुम्हाला मी मोजून इथून इथपर्यंत मोजून दाखवते. हे इथपर्यंत आपण मार्किंग करून टाकलं होतं ब्लाऊजवरती मोजून, लक्षात ठेवा. आता इथं खाली आला शोल्डर शिलाई होऊन हे खाली आलं, लक्षात ठेवत जा थोडक्यात. आता हे सुद्धा शिलाई होऊन तुमचं खाली येणार. म्हणजे इथं सर्व लाईनीमध्ये असं मोजून घेतलं होतं. आता इथून इथपर्यंत आपलं 6 भरते का बघूया. बरोबर आपलं इथे 6 भरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ही पद्धत लक्षात ठेवत जा. त्यासाठी मी ब्लाऊजवरून तुम्हाला मोजून दाखवलं आणि आहे तेवढंच घ्यायचं आहे. शोल्डर अर्धा इंच जातं तेवढंच ते खाली येतं, हा मुंडा सुद्धा तेवढाच खाली होतो शिलाई होऊन, म्हणजे तेवढा ते अंतर बरोबर होऊन जातं. त्यासाठी आहेच टाकायचं आहे, त्यामध्ये वाढ करायची नाहीये. आता ह्या बाजूला सुद्धा हेच मार्किंग करून घ्या, लक्षात ठेवा. शिलाई करताना म्हणजे ते बरोबर आपल्या लक्षात राहतं. हे इथं हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला अर्धा, ह्या बाजूला अर्धा, बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे म्हणजे आपलं चुकणार नाहीये. दोन्ही सुद्धा एकसारखं झालं ना फिटिंगला कमी जास्त होत नाही ह्या बाजूला, ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झालेली आहे. आता पुढची बाजू कशी कट करायची. पुढची बाजू ब्लाऊजची उंची आहे तेवढी टाकायची आहे, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत, ते लक्षात ठेवायचं आहे. ब्लाऊजची तयार उंची परत एकदा मी तुम्हाला मोजून दाखवते. हे व्यवस्थित ठेवा मापाचा ब्लाऊज. हे अशा पद्धतीने प्लेन करून ठेवायचं आहे. उंची मोजून घ्यायची आहे तेवढी तयार. 13 आहे तर 13 टाकायची, त्यामध्ये बदल करायचा नाहीये. आहे तेवढी टाका, तुमची किती आहे ते बघा, आहे तेवढी टाका. इथे खालच्या बाजूला थोडंसं क्रॉस आहे पेपर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धती क्रॉसमध्ये असेल तर आहे तेवढी उंची तयार. 13 तुमची बघा किती आहे तेवढी टाका, लगेच मार्किंग करून घ्या. हे 13 आहे तर 13 वरतीच मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेते. हे इकडच्या बाजूला अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपण शोल्डरचं माप नंतर टाकणार आहोत, ते लक्षात ठेवा. सर्वात आधी आपल्याला इथे 1.5 इंच ते कशासाठी असतं, कटोरीचा थोडासा आकार ह्या बाजूला येतो त्यासाठी ते माप असतं. 1.5 इंच खालीपर्यंत 1.5 इंच लक्षात ठेवत जा. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ते सर्व साईजमध्येच लागतं. सर्व साईजसाठी इथे मी तुम्हाला समजून सांगते, तुम्ही ही पद्धत लक्षात ठेवा. 42 साईजपर्यंत केलं तरी सुद्धा चालेल. फक्त 42च्या पुढचे साईज 43, 44, 45, 46 त्यांचा गळा रुंदीचं हे असतं ना 2.25 इंच असतं.
पुढची साईज असेल 48, 49, त्यांची गळा रुंदी 3 इंच असते. म्हणून इथे मी फक्त तुम्हाला 42 साईजपर्यंत सांगत आहे, ते लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्याही साईजमध्ये असं कटिंग करू शकता. पाठीच्या बाजूचं झालं, छाती मोजून मी तुम्हाला मागाशी सांगितलं ती पद्धत तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. तुमचं मापाचं घ्यायचं, चौथी बाजू किती आहे ते बघायचं आणि 2 इंच जास्त घ्यायचं आहे, मागाशी सांगितलं त्याप्रमाणे. आता इथे हे झालं व्यवस्थित. आता पाठीची बाजू अशी ठेवा, ह्याच्या पुढे असं ठेवून घ्या. आता इथे शोल्डरचं मार्किंग असं करून घ्यायचं. सोपं आहे, नक्की लक्षात येणारी पद्धत आहे. आता इथे मुंडा किती घेतला होता तेवढाच, हे 6 इंच, तेवढा 6 इंच मुंडा लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी 6 इंच लगेच मार्किंग करून घेते. इथे 6 इंचाचं मार्किंग असं करून घेतलं. तुमचा मुंडा सुद्धा मोजून घ्या, त्याच पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने. आता गळा रुंदी 2.5 इंच, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. इथे मी 2.5 इंच मार्किंग करून घेते. आता चौथा भाग माझा हे सोडून द्यायचं, हे सोडून द्यायचं. पाठीची बाजू लक्षात ठेवा, त्यामध्ये आपण काही 1.5 इंच घेतलेलं नाहीये, फक्त इथे 1.5 इंच हे सोडून द्यायचं त्यासाठी. नाहीतर तुम्ही पाठीची बाजू अशी ठेवू शकता. हे अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल. 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला मग फिटिंगचं असं तुम्ही इथं मार्किंग एक टिक करून घ्या. हे अशा इकडच्या बाजूला हे सोडून दिलेलं आहे मी. त्याच्या पुढे पाठीची बाजू अशी ठेवायची, इथे एक असं मार्किंग करून घ्यायचं. मग काय करायचं, हे अशी लाईन ओढून घ्यायची इथपर्यंत. सोपं आहे. हे झालं बरोबर. आतल्या बाजूला 2 इंच, हे 2 इंचाचं मार्किंग करून घ्या. हे 2 इंच फिटिंग मार्जिन, हे लक्षात ठेवा. किंवा तुम्ही इथून छातीचा चौथा भाग मार्किंग करून टाका, पुढच्या बाजूला 2 इंच जास्त घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन कंपल्सरी ते लागतंच आपल्याला. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. सोपं आहे. हे झालं आता इथे व्यवस्थित. आता पुढचा गळा कसा मोजायचा, मुंड्याचा आकार देऊन घेऊया आपण. सर्वात आधी पुढच्या मुंड्याचा मध्य करून घ्या, इथे मार्किंग करून घ्यायचं. आता पुढच्या मुंड्यासाठी इथे आपण 1 इंचावरती आकार देणार आहोत. 1 इंच, कोणतीही साईज असू द्यात, 1 इंच. हे इथे इथून असा आकार देऊन घ्यायचा इकडच्या बाजूला. हे अशा पद्धतीने, किंवा ह्या बाजूने आकार देता आला ना तरी सुद्धा चालेल. त्या पद्धतीने तुम्ही ते आकार देऊ शकता. हे अशा पद्धतीने. हे झालं एकदम असं व्यवस्थित. आता पुढचा गळा कसा मोजून घ्यायचा, एकदम अशी सोपी पद्धत आहे. ब्लाऊज ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने इथे सुद्धा असं व्यवस्थित ठेवून घ्या वाटलंच तर. हे असा, म्हणजे गळा मोजायला एका लाईनीमध्ये मोजून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे मार्किंग करून घेते छोटंसं. पट्टीचा वापर करा. हे सरळ पायपिंग आहे ना, एक सरळ लाईनीमध्ये अशी पट्टी ठेवून, हे इथे पायपिंग आहे, सरळ लाईनीमध्ये अशी पट्टी ठेवून घ्यायची. सोपं आहे. आणि शोल्डर असं सरळ ठेवायचं, इथे गुढी पडू देऊ नका. ते मी गळा मोजून घेते. शोल्डरला बरोबर असा टेप ठेवून घ्यायचा. हे पट्टी ठेवली तिथे असं बघायचं आहे आपल्या एका लाईनीमध्ये किती भरतंय. हे 5.25 इंच भरतोय एका लाईनीमध्ये बघायचं. 5.25 इंच भरेल, कोणाचं 6 इंच सुद्धा भरेल, 5.5 सुद्धा भरेल, 6.25 सुद्धा भरेल. त्यांनी त्या पद्धतीने लगेच बघायचं आपला गळा तयार किती आहे. माझा इथे भरला 5.25. हे असं ठेवून घ्यायचं एका सरळ लाईनीमध्ये. हे बघू शकता, इथे असं ठेवून घ्यायचं एका लाईनीमध्ये. आणि इथे माझं भरलं 5.25. हे बघू शकता. हे असं ठेवून घ्यायचं. माझं इथे 5.25 इंच भरला आहे, तेवढा टाका गळा. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. शोल्डर उतरलं जाईल, लक्षात ठेवत जा. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, ताईंना सुद्धा बरेच परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत. जेवढा गळा मोजून घेतला तेवढाच टाकायचा आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. हे आहे तेवढा टाकला. गळा रुंदी 2.5 इंच, इथे गळा रुंदी 2.5 इंच. इथे मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची, ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची. हे अशा पद्धतीने सोपं आहे. आता इथून 1 इंच घ्यायचं. 1 इंच ते प्रत्येक साईजमध्ये आपल्याला घ्यावंच लागतं. 1 इंच लिहून ठेवते. इथं 1 इंच, इथं 1 इंच. आता हे झालं. आपला हा कटोरीचा आकार असतो, म्हणजे पुढच्या गळ्याचा थोडक्यात, ते लक्षात ठेवायचं. आता इथून हे असा आकार देऊन घ्यायचा. सोपं आहे. इकडच्या बाजूला नक्की जमेल. मी इथे गळा तुम्हाला आहे तेवढंच का टाकायला समजून सांगितला. हे इथे 1/2 इंच शोल्डर आपलं तयार होतं. 1/2 इंच म्हणजे शिलाईमध्ये जातं. लक्षात ठेवा. इथे आपला असा आकार असतो, कटोरी जोडतो तो आकार असा असतो बघा. इथे इथपर्यंत आकार आपल्या तो कट करून घ्यावा लागतो. इथून आपण कटोरी जोडायला सुरुवात करतो, म्हणजे इथून पकडतो. 1/2 इंच तरी आपण इथं ठेवून असं पकडून घेतो.
हे जे मार्किंग असतं ना ते इथलं असतं बघा. हे पहा इथं आपण पकडतो जोडताना. हे पहा इथं लक्षात ठेवायचं आहे. ही बाजू घेते, समजायला सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा इथं मग आपल्याला इथे अर्धा इंच लागतं, तेच इथे अर्धा इंच आपण इथूनच आकार असा कट करणार कटोरीचा. हे एवढं मग बरोबर राहतं. यातलं अर्धा इंच लागतं हे, आणि इथे शोल्डर जोडलं जातं. आता एवढं मधलं अंतर आपलं बरोबर राहते का ते सुद्धा इथे मी तुम्हाला मोजून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे मधलं अंतर. तिथेच आपला ब्लाऊज परफेक्ट बसलेला असतो. म्हणजे हे तयार शोल्डर, हे पहा इथे आहे हे तयार शोल्डर. आपला कटोरीचा हा गळा, हे पहा हा गळा, इथंच आपलं शोल्डर उतरलं जातं. ही जर पट्टी जर तुमची व्यवस्थित असेल, मी शिलाईच्या व्हिडिओमध्ये सांगते बघा, शिलाई करताना हे नक्की सांगते. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे. आता इथे बघा हे अंतर एवढं. आता इथे सुद्धा बघू शकता एवढं बरोबर भरलेलं आहे. म्हणजे हे आपलं बरोबर आहे. आपलं इथे कधी चुकणार नाही आहे. त्यासाठी गळा नेहमी आहे तेवढं टाकत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला वाटेल की जास्त घ्यावं, तसं नसतं. शोल्डर उतरलं जाईल तिथेच, त्यासाठी गळा आहे तेवढं टाका. एक तुम्ही शिलाई करून बघू शकता. सोपं करून समजून सांगितलं. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आता ह्या बाजूला इकडच्या बाजूला घेते. आता इथे आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्या. ह्या बाजूने मोजली तरी सुद्धा चालेल किंवा ह्या बाजूने मोजली तरी सुद्धा चालेल. कोणती एक बाजू घ्यायची. आता जिथे तयार आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं, खडूनी करा. आणि इथून पण तयार आहे तिथे एक मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, पहा असा टेप ठेवायचा. हे पहा इथून इथपर्यंत माझी 6 इंच तयार आहे. तुमची बघा किती आहे, 5.5 असेल, 5.25 सुद्धा असेल, 6 इंच सुद्धा असेल, कोणाची 6.5 इंच असते, 6.25 इंच सुद्धा असते. त्यांनी त्या पद्धतीने लगेच बघायचं आहे. हे पहा असं टेपचं टोक इथे ठेवून घ्यायचं आणि असं मोजून घ्यायचं. माझी राईट 6 इंच भरली. मग मी काय करणार, हे पहा आता हे आपल्याला पकडायचं आहे. 1.5 इंच आपण पकडलं, यासाठी खास आपण कटोरीसाठीच ते घेतलेलं आहे. माझी 6 इंच राईट भरलेली आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला आता मोजून सुद्धा समजून सांगितलेलं आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायचा कटोरी मोजण्याची. ब्लाऊजवरून त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगते आणि ब्लाऊजवरून सुद्धा दाखवत असते, जेणेकरून मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून चुकायला नको. इथे माझं राईट 6 इंच भरलेलं आहे. हे पहा इथे, हे पहा असं पकडायचं, इथपर्यंत मोजून घ्यायची. सोपं आहे. आता इथे काय करायचं, जेवढी भरली तेवढी लगेच असं मोजून घ्यायचं. आता 1.5 इंच पकडून मोजून घ्या. हे पहा 6 इंच. थोडंसं मार्किंग करा, फक्त तात्पुरतं असतं ते, जेवढी भरली तेवढी. आता पुढच्या बाजूला किती जास्त घ्यायचं, प्रत्येक साईजमध्येच ते आपल्याला जास्त घ्यावं लागतं. 2 इंच, 2 इंच लगेच पुढच्या बाजूला जास्त घ्यायचं आहे. आता हे 2 इंचाचं मार्किंग थोडंसं मोठं करा. हे पहा असं थोडंसं मोठं करायचं. हे आपण तात्पुरतं फक्त घेतलं होतं. 6 इंच आपली जेवढी भरली तेवढी. तुमची किती भरलेली आहे ती बघा. लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आणि पुढच्या बाजूला 2 इंच जास्त घ्यायचं आहे. 2 इंच, 2 इंच. आता हे झालं बरोबर. आता ही आपली फिटिंगची बाजू. इथे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. ही सुद्धा मी ब्लाऊजची फिटिंगची बाजू घेते. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं फिटिंगला कमी जास्त होतं. जर क्रॉसपट्टी व्यवस्थित नसेल तर फिटिंगला कमी जास्त आपलं होतंच. इथे अशी व्यवस्थित पकडा. हे पहा जवळून दाखवते, समजायला सोपं पडेल. आता इथं काय करायचं आहे, जिथे तयार आहे आपली इथे बाही जोडलेली आहे, एक मार्किंग करून घेते तिथे. हे पहा एक मार्किंग करून घेते इथे, आणि इथे क्रॉसपट्टी जोडलेली गेलेली आहे, बघू शकता. इथे मार्किंग करून घेते. आता सर्वात आधी काय करायचं असतं, हे पहा इथून इथपर्यंत मोजून घ्या. तुमचे किती सुद्धा भरू द्या, ते मोजून घ्या. मार्किंग करून घ्या. लगेच तुम्ही सुद्धा मापाचा ब्लाऊज घेऊन कडूने इथून इथपर्यंत मोजून घेते. माझं किती भरलं, 4.25 इंच. इथून माझं इथपर्यंत भरलेलं आहे 4.25 इंच. किती सुद्धा भरू द्या, 4.5 भरतं. ब्लाऊजची उंची कमी असेल तर 4.5 इंच भरतं. मोठी असेल तर हे पहा 5 इंच भरेल, 5.25 सुद्धा भरेल, 5.5 सुद्धा भरेल. तेच घ्यायचं आहे. जेवढं भरलेलं आहे तेवढंच घ्यायचं. आता इथं माझं किती भरलं, 4.25 इंच. मग मी काय करणार आहे तेवढं टाकणार. इथून टाकते. हे पहा 4.25 इंच माझं भरलं ना, तेवढंच टाकते 4.25. हे पहा इथून मोजून मी इथं 4.25 टाकते. आहे तेवढं टाकते, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. आहे तेवढं टाकायचं आहे. हे पहा याचं असं ठेवा. नाही लक्षात आलं तर हे पहा मुंडा आलेला, लक्षात ठेवा. हा मुंडा इकडून आलेला आणि इथून इथपर्यंत मोजून घेतलं. हे पहा हे झालं बरोबर. असं मोजून तुम्ही असं इथं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं, 1 इंच. लगेच खाली 1 इंच मार्किंग करून घ्या. हे पहा इथे 1 इंच असं मार्किंग करून घेते. ह्यातलं अर्धा बाही जोडण्यासाठी लागणार आहे आणि ह्यातलं अर्धा आपल्याला इथं आपण क्रॉसपट्टी जोडतो का त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे. इथे बघू शकता आपली बाही जोडून तयार आहे.
ते हे मार्किंग झालं, इथून इथपर्यंत आपलं ते मार्किंग झालं. इथे मी तुम्हाला समजून सांगितलं, ती पद्धत नक्की लक्षात ठेवा. इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, म्हणजे आपलं ते जर व्यवस्थित माप झालं, इथे तुम्हाला फिटिंगला कधीही कमी जास्त होणार नाहीये. आपण इथे क्रॉसपट्टी सेपरेट करणार आहोत. आता इथे इथपर्यंत हे आपलं परफेक्ट झालं, आपल्या शिलाईच्या सहित झालं आता हे माप. त्यासाठी तयारचं माप मार्किंग करून घ्यायचं. शिलाईमध्ये किती पकडायचं आहे, इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, लगेच खाली मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे काय करायचं आहे, हे झालं व्यवस्थित. आता इथून इथपर्यंत आपलं किती शिल्लक आहे, 1.5 इंच. 1.5 इंच तुमचं 1.25 राहील, 2 इंच सुद्धा राहील, कोणाचं 2.5 इंच राहील, राहू द्या, तेच माप घ्यायचं आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. हे पहा, हे राहिलं माझं 1.5 इंच, इथे सुद्धा 1.5 इंच मार्किंग करून घेते. हे पहा, इथे सुद्धा, आणि इथे सुद्धा मी 1.5 इंच मार्किंग करून घेते. आपण हे 2 इंच जास्त घेतलं का, इथे लाईन ओढून घेतली होती, त्याच्यावरती बरोबर ते माप असं मार्किंग आता करून घ्यायचं. हे झालं आपलं परफेक्ट. आता इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवत जा, ही माप आहे फक्त, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही, फिटिंगला कमी जास्त तुम्हाला होणार नाहीये. ही पद्धत नक्की लक्षात ठेवा. क्रॉसपट्टी जर तुमची परफेक्ट असेल, तुम्हाला फिटिंगला कधीही कमी जास्त होणार नाही. आपल्याला नंतर कट करणार आहोत आपण, हे लक्षात ठेवा. आता हे झालं व्यवस्थित. आता इथपर्यंत नक्की लक्षात आलेलं असेल, सोपं करून समजून सांगितलं. आता इकडची बाजू, हे पहा, ह्या बाजूला घेते, समजायला सोपं पडेल आणखीन. आता इथं काय करायचं आहे, आपण 2 इंच जास्त घेतलं. आता हे पकडायचं नाही, आपण हे फक्त तात्पुरतं किती तयार आहे आपली कटोरी ते मार्किंग केलं होतं, हे पकडायचं नाही. आता हे पुढचं जे 2 इंचाचं मार्किंग आहे का, हे इथलं हे मार्किंग. आता असा टेप ठेवा तिथपर्यंत, इथून इथपर्यंत. हे पहा, असं मोजून घ्यायचं, लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, असं मोजून घ्यायचं, सोपं करून समजून सांगते. असं मोजून घ्यायचं, त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. मध्य करून घ्या. कटोरीचा टक्स पॉईंट असतो, टक्स पॉईंट जर दुसऱ्या बाजूला गेला, बसायला परफेक्ट कटोरी बसत नाहीये. त्यासाठी हे माप परफेक्ट असतं. किती इंच वाढून घ्यायचं, त्याच्यामध्ये आपला टक्स मार्किंग सुद्धा असतं. आपण टक्स किती पकडतो कटोरीचा, ते मार्किंग महत्वाचं असतं. त्यासाठी हे पहा, समजून सांगितलं, लक्षात ठेवत जा. हे पहा, आता इथून इथपर्यंत असं पकडायचं, असा टेप पकडायचा, मध्य करून घ्यायचा. कटोरीचा टक्स त्याच्यावरतीच येतो, त्यासाठी मध्य करून घ्यायचा. लक्षात ठेवा. आता हे मार्किंग इथं जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने सोपं आहे, इथपर्यंत जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. हे आपण नंतर कट करणार आहोत, थोडासा क्रॉसमध्ये होतो म्हणून ते आपण नंतर कट करूया कटिंग करताना. आता इथलं माप राहिलेलं आहे, हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. बऱ्याच वेळा काय होतं, आता ह्या बाजूचं घेते मी. आता ही पट्टी थोडीशी मोठी आहे, असं पकडते. हे पहा, असं पकडते, काय प्रॉब्लेम. आता हुक पट्टी आपली अशीच असते ना, मग असं पकडते. कारण की बटन पट्टी मग तुम्हाला अशी दाखवली तुमच्या लक्षात येणार नाही, त्यासाठी अशी आपली हुक पट्टी अशी असते, मग असं पकडते मी, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. आता इथलं माप, हे पहा, इथून इथपर्यंत आपली क्रॉसपट्टी जिथं तयार आहे का, हे पहा, इथं तयार आहे क्रॉसपट्टी, इथे आपली पायपिंग आहे. आता इथं थोडंसं क्रॉसमध्ये असतं. हे पहा, मग काय करायचं, हे पहा, जिथे आपला गळा तयार आहे ना, हे पहा, सर्वात आधी हे पकडा असं, आणि इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे एक मार्किंग करून घ्या. लक्षात ठेवा, हे आपलं तयार आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे आपलं तयारचं मार्किंग. हे पहा, असं पकडा, इथून इथपर्यंत क्रॉसमध्ये पकडायचं, असं पकडायचं. हे पहा, सोपं आहे, नक्की लक्षात येणारी पद्धत आहे. मार्किंग करून घ्यायचं, किंवा काय करत जा, इथून आपलं अंतर किती आहे असं मोजून घ्यायचं. लगेच असं क्रॉस पकडायचं, बरोबर भरते तेवढंच, लगेच असं मोजून घ्यायचं आणि एक मार्किंग असं करून घ्यायचं. सोपं आहे. आता हे झालं व्यवस्थित. आता हे पहा, लक्षात घ्या, इथे आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. इकडून येणारा हा गळा शिलाई होऊन, आणि इथे सुद्धा क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. ते शिलाईसाठी लागणार आपल्याला. ते लगेच खालच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे. हे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा समजून सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवत जा. हे पहा, इथे अर्धा इंच लागतं, इथे वरच्या बाजूला अर्धा इंच म्हणजे खाली आलेलं आहे आपलं, हे तयार झालं. इथे सुद्धा अर्धा इंच लागतं कंपल्सरी, लक्षात ठेवत जा. त्यासाठी तयार अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा. आता इथे हे असं इथपर्यंत आपण मार्किंग केलं का नाही, अर्धा इंच कुठं लागतं, क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये इकडच्या बाजूला, आणि आपली कटोरीची अशी क्रॉसपट्टी जोडत येते बघा, उंच म्हणजे हुक आणि लूक पट्टीची बाजू ही असते आपली, लक्षात घ्यायचं आहे. आणि इथं आपली पायपिंग असते, तिथं आपल्याला अर्धा इंच लागतं, आणि हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला आपली क्रॉसपट्टी जोडत येते. बघू शकता अशा पद्धतीने, तिथं आपल्याला ते अर्धा इंच लागतं. त्यासाठी तयार अधिक 1 इंच घ्यायचं. आता इथून आता हे आपल्या शिलाईच्या सहित झालं, तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं असं. हे पहा, अशा पद्धतीने सोपं आहे. तयार किती आहे, 1 इंच वाढवून घ्यायचं. शिलाईसाठी लागणार आपल्याला ते पकडावंच लागतं, तेव्हा ते आपलं अंतर तयार होतं. कोणाचं अंतर तिथलं छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, त्यांनी त्या पद्धतीनेच पकडा.
हे अंतर महत्त्वाचं असतं, तिथेच आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसत असतो, ते लक्षात ठेवा. कोणाचं अंतर थोडंसं मोठं असतं, कोणाचं छोटं असतं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी असं पकडायचं, ब्लाऊज असं ठेवून घ्यायचा, जिथं येतं तिथं असं मार्किंग करून घ्यायचं. शिलाईसाठी आपल्याला किती लागणार आहे ते लगेच पुढच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे. सोपं आहे. तुम्हाला हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं. 1 इंच कुठे लागणार, इथे अर्धा इंच लागणार, इथे अर्धा इंच लागणार. सोपं आहे. मग अशीच लाईन इथे जोडून घ्यायची, इथून ही लाईन अशी जोडून घ्यायची. सोपं आहे. सर्वात आधी ही लाईन जोडून घ्या, वरून येणारी ही लाईन जोडून घ्यायची. हे बघू शकता इथे. आता कटोरीला आपल्याला परफेक्ट आकार द्यायचा आहे. इथे हे टोक, टेपचं टोक असं ठेवून घ्या आणि इथपर्यंत हे बघू शकता, हे टोक असं ठेवून घ्यायचं. अंगठ्याचा वापर करा. पॅक पकडा इथे, हे असं ठेवा. पॅक पकडा इथे, इथे पॅक पकडा. इथे हे टोक इथं ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि हे असं पकडायचं इथे. हे अशा पद्धतीने फक्त टेप असा फिरवून घ्यायचा गुंड्याच्या बरोबर समोर आणि एक मार्किंग करून घ्यायचं तिथे. हे अशा पद्धतीने. हे झालं बरोबर. परत एकदा समजून सांगते, नाही लक्षात आलं तर हे असं पकडायचं इथे. हे अशा पद्धतीने बरोबर इथं गळ्याच्या खाली पकडा आणि इथं असं अंगठ्याचा वापर करा. फक्त टेप असं फिरवून घ्यायचं. बरोबर झालं मार्किंग, एकदम असं परफेक्ट. इथं मार्किंग लगेच असं करून घ्यायचं. आता आकार देताना काय करायचं, हे 1 इंच आपण इथून 1 इंच इथं घेतलं. हे इथे 1 इंच घेतलेलं आहे, लक्षात ठेवत जा. हे 1 इंच इथून 1 इंच इथं घेतलं, ही मार्किंग. आता तिथून काय करायचं, हे असा आकार द्यायचा. सोपं आहे. आकार व्यवस्थित येईल, नंतर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे फक्त काय करावं लागतं आपल्याला, नंतर ते वाढून घेतो. शिलाईसाठी किती पकडायचं हे आपलं तयार निघतं. मग इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच आपण ते कापडावरती वाढून घेतो. ते लक्षात ठेवायचं असतं. आत्ता फक्त इथं अंतर किती भरले ते बघूया. 1.5 इंच भरले, 1.5 इंच. ह्याच्यावरती बघूया किती भरले. हे अंतर असतं इथलं, समजून सांगते. हे अंतर असतं ते. इथलं जे अंतर असतं ना, हे मधलं, हे इथलं अंतर असतं ते आपलं 1.5 इंच भरलं. हे 1.5 इंच भरते का बघूया. हे राईट 1.5 इंच भरलेलं आहे. हे एकदम परफेक्ट. हे इथे बघू शकता. हे इथून इथपर्यंत मोजून घेतलं. राईट माझं 1.5 इंच भरलेलं आहे. आता शिलाईसाठी लागणार आहे, त्यासाठी त्यामध्ये काय करायचं आपल्याला, इथं अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं. त्यासाठी नंतर आपण कापडावरती ते फक्त अर्धा इंच, इथं अर्धा इंच, नंतर ते वाढून घेणार. एवढंच वाढून घ्यायचं. नंतर त्याच्यावरती तसाच गोलाकार इथून देऊन घ्यायचा असतो. इथून सुद्धा नंतर ह्या आकाराला मग तो गोलाकार तेवढा देऊन घ्यायचा असतो. एवढंच करायचं आपल्याला इथे. हे झालं एकदम असं बरोबर. वाटलंच त्यांना फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं पडेल. आपण कशा पद्धतीने मापे घेतली. इथं आपण 1.5 इंच घेतलं, 1.5 लिहून ठेवते. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यामधले मी एकच घेणार आहे, डबल ठेवताना ठेवलं होतं. आता जे मार्किंग आहे ना त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं. इकडून सुरुवात करते मी. जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं. इथून इथून हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता इकडच्या बाजूला घेते मी. इथून इकडची बाजू ते घ्यायचं नाही आपल्याला, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. इथून हे माप घ्यायचं. मुंडा हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. ही कटिंगची पद्धत ना नक्की लक्षात ठेवा. इकडच्या बाजूला घेते. असं ना पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हा आपला कटोरीचा गळा आहे. हे अशा पद्धतीने. आता हे मी बाजूला ठेवते. आता इथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. इथून हा आकार ज्याच्यावरती आपण आकार दिलेला आहे ना व्यवस्थित असं कट करून घ्या. इथून 1 इंच घेतलं का तिथपर्यंत. हे बघू शकता. हे मी तुम्हाला मगाशी समजून सांगितलं. इथं आपला अर्धा इंच आपण इथून कटोरी जोडतो, ते अर्धा इंच, इथं बरोबर अर्धा इंच मी तुम्हाला मगाशी ठेवून सुद्धा समजून दाखवलं. ते बरोबर आता इथं तुमचं बरोबर तयार होणार. त्यासाठी गळा आहे तेवढं टाकत जा. हे माप मधलं जे माप आहे ना तुमचं बघू शकता. इथं ठेवून सुद्धा मी तुम्हाला समजून दाखवते. हे बरोबर तयार होणार तुमचं माप आहे ते मधलं अंतर जे. हे बघू शकता. इथं आपला गळा, इथे वरच्या बाजूला शोल्डर आहे. बघू शकता. हे म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. बऱ्याच वेळा शोल्डर उतरलं जातं, ते प्रॉब्लेम होतात. ते कशा पद्धतीने मार्किंग करायचं, गळा कसा घ्यायचा असतो ते लक्षात येत नाही. त्यासाठी ही कटिंगची पद्धत नक्की वापरा. गळा फक्त कोणतीही साईजमध्ये गळा आहे तेवढं टाकत जा, तेव्हा तुमचं हे माप बरोबर होईल.
एकदम सोपं करून समजून सांगितलं, ही पद्धत नक्की वापरत जा. आता इथे कटोरी, हे टोप ह्याच्यावरती ठेवून एकसारखं आहे का बघ, कमी जास्त होतं थोडंसं, असं पकडा. इथे कमी जास्त होऊ देऊ नका, थोडंसं नॉर्मल आहे. हे पहा जवळून दाखवते, एकसारखं करून घ्यायचं, दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या. हे पहा एकदम थोडंसं होतं, तेवढंच मी इथे कट करून घेतलं. हे पहा बघू शकता, कमी जास्त होऊ देऊ नका अजिबात. हे पहा हे झालं आता बरोबर. आता बऱ्याच वेळा काय होतं, जोडायला पुरत नाही आहे, कापडावरती थोडंसं आपण वाढवून घेऊया नंतर कटिंग करताना. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी परफेक्ट कशी काढायची, पाठीची बाजू घ्या. आता कटोरी जोडतो ती बाजू घ्यायची. हे पहा ही बाजू आता इथे ठेवून घ्या, इथे ठेवून घ्या, इथे परफेक्ट फिटिंगच्या बाजूला बरोबर. हे पाशी ठेवून घ्या इथे. आता इथे काय करायचं, जिथपर्यंत ही बाजू आली का, हे पहा ही बाजू जिथपर्यंत आली तिथे एक मार्किंग करून घ्या. असं मार्किंग करा लगेच. कोणतीही साईज असू द्यात, 42 पर्यंत कोणतीही, 30 पासून 42 साईजपर्यंत, 28 पासून म्हणलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असं ठेवून घ्या. हे पहा इथून इथपर्यंत. हे पहा बघा समजून सांगते. हे पहा असं ठेवून घ्या, तुमचं फिटिंगला चुकणार नाही त्यासाठी असं ठेवून घ्यायचं. हे पहा कमी जास्त होऊ देऊ नका आणि इथपर्यंत असं लगेच मार्किंग करून घ्यायचं. तुमचं हे अंतर किती सुद्धा भरू द्यात, असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथून इथपर्यंत माझं भरलं 2.5 इंच, राईट 2.5 इंच भरलेलं आहे. हे पहा हे पहा हे माप शिल्लक राहिलेलं किती भरलं माझं, राईट भरलं 2.5 इंच. तुमचं किती भरलंय बघा, माझं भरलं 2.5 इंच. अडीच इंच भरलं. हे माप 2.25 इंच भरेल, 3 इंच सुद्धा भरू शकतं, 2.25 सुद्धा भरू शकतं, 2.5 इंच सुद्धा भरू शकतं. जेवढं भरेल तेवढं लगेच लिहून घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. आता परफेक्ट क्रॉसपट्टीची घडी कशी काढायची, पाठीची बाजू ठेवून घ्या इथे आहे अशी ठेवा, खालच्या बाजूला थोडं सोडून द्या, आपल्याला शिलाईसाठी पकडायचं आहे तिथे. हे पहा असं ठेवून बघा. हे पहा आता इथे क्रॉसपट्टीची परफेक्ट घडी मार्किंग करा, इथे एक आणि इथे एक मार्किंग करून घ्या. इथे एक मार्किंग करा आणि इथे एक मार्किंग करा. परफेक्ट घडी इथून पाठीची बाजू डायरेक्ट ठेवायची, म्हणजे तुमचं चुकणार नाही. आता हे मी बाजूला ठेवते. आता इथून इथपर्यंत आपण घडीचं मार्किंग केलेलं आहे ते लक्षात ठेवा. कट करून घेते. आता इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. मग खाली शिलाईमध्ये किती पकडायचं आहे हे तुम्हाला समजून सांगायला सुद्धा मला ते सोपं पडेल. आता इथं किती भरलं आपलं 2.5 इंच. मग काय करायचं 2.5 इंच, तुमचं किती भरले बघा लगेच मार्किंग करून घ्या. इथं माझं 2.5 भरलं, मग मी 2.5च करणार. इथपर्यंत 2.5, इथे सुद्धा 2.5 इंच, इथे सुद्धा 2.5 इंच, कडेपर्यंत 2.5 इंच. नंतर आपल्याला हुक लुक पट्टीची बाजू असते ना थोडीशी मोठी असते, थोडंसं वाढवून घ्यावं लागतं तिथे. हे पहा सर्वात आधी ही लाईन ओढून घ्या आणि आज क्रॉसपट्टीचं माप ना तुमच्या मापाचं काढून ठेवा, ते लक्षात ठेवा बरोबर. आता हुक आणि लुकपट्टीच्या बाजूला थोडीशी क्रॉसपट्टीची बाजू हे पहा उंच असते, म्हणजे ही वरच्या बाजूला जाते. हे अशा पद्धतीने तिथं काय करायचं, हे पहा ही बाजू 1/2 इंच, फक्त 1/2 इंच नॉर्मल, 1/2 इंच फक्त 1/2 इंच वाढून घ्यायचं. हे पहा इथे. आता इथून 2.5 इंच मार्किंग करून घ्या इथे. हे पहा नाही घेतलं तरी सुद्धा चालेल, पण आकार द्यायला हे पहा असं सोपं पडेल. इथून इथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा. इथून 2.5 इंच घेतलं तरी 3 इंच घेतलं तरी चालतं, मग असा आकार इथं देऊन घ्यायचा आहे. सोपं आहे. आता हे झालं बरोबर. आता ही झाली आपली परफेक्ट तयार क्रॉसपट्टी. हे पहा हे माप झालं बरोबर, हे माप झालं सुद्धा बरोबर. आता इथे हे माप बरोबर परफेक्ट आपली तयार होणारी झाली. आता शिलाईमध्ये किती पकडायचं आहे, 1/2 इंच, फक्त 1/2 इंच जास्त घ्यायचं आहे. कपडा जास्त आहे म्हणून समजून सांगते, कपडा जास्त आहे. मग आपल्याला खालच्या बाजूला शिलाई नाही मारली तरी सुद्धा चालेल. दरवेळेस काय करतो आपण, इथे मग शिलाई द्यायची असेल, कपडा अपुरा असतो, मग इथं सुद्धा आपल्याला 1/2 इंच जास्त घ्यावं लागतं. मग इथं 1/2 इंच जातं, इथं 1/2 इंच जातं, मिळून 1 इंच घेतो आपण. लक्षात आलं. गेल्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय बघा मी हे. आता इथं जर कपडा जर पुरत असेल, मग इथं आपली शिलाई नसते बघा, इथं शिलाई नाहीये. मग काय करायचं, इथं फक्त जोडण्यासाठी फक्त 1/2 इंच जास्त घ्यायचं आपल्याला. मग त्यासाठी इथे लागणार 1/2 इंच, इथं नाही लागणार. मग अशा पद्धतीने तुमची क्रॉसपट्टी तयार होईल. ते शिलाई नाही बघा, आहे अशीच आहे, फक्त इथं 1/2 इंच लागलेला आहे, फक्त ते आपण आतून घेणार आहोत. आता इथे 1/2 इंच, फक्त 1/2 इंच, 1/2 इंच, इथं 1/2 इंच. ते लक्षात ठेवा. कपडा जर जास्त असेल
तर फक्त अर्धा इंच घ्या. कपडा कमी असेल तर मग तुम्हाला इथे सुद्धा 1 इंच घ्यावं लागेल. मग इथे अर्धा इंच लागेल आणि इथे अर्धा इंच लागेल. आता हे अर्धा इंच वाढवलेलं आपल्याला इथं वरच्या बाजूला लागणार आहे, पण ते आपण खाली वाढवून घेतलं. मग तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल म्हणूनसाठी मग हे इथं अर्धा इंच लागणार आहे. बघू शकता इथे हेच अर्धा इंच इथं लागणार आहे. हे जोडण्यामध्ये, क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये इथं आपली शिलाई नसणार आहे. मग शिलाई असती तर इथे सुद्धा आपण मग 1 इंच जास्त घेतलं असतं. इथे सुद्धा अर्धा लागला असतं, मग इथे सुद्धा अर्धा इंच लागला असतं. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितले बघा ते. त्या पद्धतीने तुम्ही जर साईज जास्त असेल तर त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी कट करू शकता. हे लक्षात ठेवत जा. आता इथे आपण फक्त अर्धाच घेतले ते लक्षात ठेवा. आणि घडी कशी घालणार हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. शक्यतो कपडा बाहीची उंची जास्त असते बघा. क्रॉसपट्टी जर अशा पद्धतीने पाहिजे असेल ना 1 मीटर तुम्ही कपडा वापरू शकता इथे. आता हे मावशीने मला 1 मीटर दिलेला आहे. पूर्ण जास्त आहे थोडासा, 1 मीटरपेक्षा जास्त आहे थोडासा, पण कपडा जास्त असल्यामुळे मी व्यवस्थितच कटिंग करून शिलाई करून देणार आहे. आता हे झालं आपलं बरोबर परफेक्ट क्रॉसपट्टी काढलेली आहे. अशी क्रॉसपट्टीला तुमच्या मापाची तुम्ही परफेक्ट काढून ठेवा, म्हणजे तुमचं फिटिंगला चुकणार नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपली पाठीची बाजू कट करून झालेली आहे. आता हे बाकीचं केलेलं पेपर कटिंग आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि जिथं बसते ना तिथे बघायचं ठेवून आधी, कटिंगच्या आधी हे बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं कपडा अपुरा असतो बघा, नाहीतर मग कपडा तरी थोडासा जास्त आणायचा. त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आधी व्यवस्थित बसते का, नंतर आखून मार्किंग करून कट करून घ्यायचं. सर्वात आधी कटोरी आहे अशी ठेवणार आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करणार नाही. फक्त अर्धा इंच वाढवून घेणार. जर शिल्लक राहिलं तर कट करून टाकणार. शिलाईच्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला समजून सांगेल. शिल्लक राहिलं तर कट करून टाकते. बऱ्याच वेळा काय होतं जोडायला अपुरी पडते, त्यासाठी अर्धा इंच सर्वात आधी वाढवून घ्यायचं. मग काय होतं जोडताना हे पहा इथे मी तुम्हाला समजून सांगते. इथपर्यंतच पुरली, मग इथं खालच्या बाजूला बऱ्याच वेळा मग कमी होतं बघा. इथे खालच्या बाजूला जोडायला पुरत नाही, तेवढंच मग ते कट करून टाकावं लागतं. त्यासाठी एक बाजू वाढून घ्या आत्ताच ब्लाऊज पिसाच्या कापडावरती. मग जोडून जर तुमचं इथे शिल्लक राहिलं, ही बाजू शिल्लक राहिली कापडावरती, तर नंतर कट केली तरी सुद्धा चालेल, पण आत्ता वाढून घ्या, हे लक्षात ठेवा. इथपर्यंतच आली, मग तेवढं कट झालं, ब्लाऊजची उंची थोडी तरी कमी होणार. क्रॉसपट्टी मग वरती येणार ना तुमची, त्यासाठी बरोबर आहे का असं बघायचं, ते लक्षात ठेवत जा. आता इथे आहे अशीच कटोरी ठेवून घेते. हे पहा आहे अशीच, खालच्या बाजूला अर्धा इंच ठेवा. आता इथे काय करते मी, आहे असंच मार्किंग करून घेते. हे पहा सर्वात आधी आहे असंच मार्किंग करते. इथून सुद्धा आहे असंच करते. हे पहा ह्या बाजूने सुद्धा आहे असंच करते. हे पहा इथून सुद्धा आणि इथून सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने हे पहा आहे असंच मार्किंग करून घेतलं, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. हे पहा बघू शकता आहे असंच मार्किंग करून घेतलं. हे झालं बरोबर. कटोरीचा आकार वाटला तर व्यवस्थित देऊन घ्या, लगेच नसेल आला तर व्यवस्थित आकार देऊन लगेच घ्यायचा आहे. हे झालं बरोबर आहे. आता इथे खालच्या बाजूला फक्त अर्धा इंच जागाच ठेवायची. अर्धा इंच बरोबर भरते. अर्धा इंच इथे लगेच एवढं आणि एवढंच फक्त घ्यायचं. अर्धा इंच मोजून घ्या, बरोबर माझं अर्धा इंच भरतं. हे पहा आता हे आपल्याला कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथून इकडची बाजू सुद्धा इथून. आता हे पण काय करायचं, कटिंग केलं ना आपण, नंतर एकावरती एक ठेवून परत एकदा बघायचं आपलं बरोबर आहे का. जेवढं जास्त असेल ना थोडंसं मग ते कट होऊन जाते. पहा इथून हे बरोबर आलं. आता इथून आकार, हा आकार गळ्याचा आकार आपला, म्हणजे हा कटोरीचा आकार आपल्याला व्यवस्थित आहे का असं बघायचं आपलं आणि कट करून घ्यायचं व्यवस्थित. आता इथे हे टोक इथे ठेवून घ्या. हे पहा इथे मग कमी जास्त आहे असं बघा आत्ता लगेच. हे पहा हे मी कट करून टाकलं. आता इथं आपण वाढून घेतलं का अर्धा इंच, इथं मार्किंग सुद्धा आहे बघा. हे पहा इथे ते तेवढं लागणार आहे, कारण की आपल्याला फक्त ह्या बाजूला जोडण्यासाठी लागणार आहे. आता इथे कटोरी जोडतो ती बाजू अशी ठेवून घ्या. इथे बघू शकता बरोबर आपलं बसतं. इथे सर्वात आधी आहे असंच मार्किंग करून घ्यायचं. आहे असंच. इथे बघू शकता आहे असंच ठेवून मी मार्किंग करून घेतलं, परत ठेवून घेतलं. आता इथे काय करायचं आपल्याला, मी मगाशी सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं. इथे हे आपलं तयार झालं, पण इथे अर्धा इंच वाढवून घ्या. फक्त अर्धा इंच लक्षात ठेवा, फक्त अर्धा इंच. आपण जेवढं शिलाईमध्ये पकडतो तेवढं वाढवून घ्या. फक्त अर्धा इंच
जास्त कमी घ्यायचं नसतं, बऱ्याच वेळा कपडा सिल्की असतो, पटकन निघून जातो, त्यासाठी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आता ह्या बाजूला सुद्धा अर्धा इंच हे पास बघू शकता, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, जेवढं आपण शिलाईमध्ये पकडतो तेवढं. आता इथे आकार द्यायचा आहे, ह्या बाजूला घेते मी, म्हणजे मला आकार द्यायला सुद्धा ते सोपं पडेल. असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे चुकणार नाही. आता इथून घ्यायचा आकार, इकडून कमी घ्यायचा आहे, फक्त एवढाच आकार आपल्याला इथे वाढवून घ्यायचा. हे पहा, इकडं पण कमी घ्यायचं, फक्त हा आकार इथला वाढवून घ्यायचा असतो, म्हणजे आपलं जोडायला सुद्धा परफेक्ट पुरेल. आता इथून सुद्धा हे पहा, इथून घ्यायचं, इकडच्या बाजूला घ्यायचं, कमी कमी करत. आता हे बाजूला ठेवून घेते. आता इथे काय करायचं, हे पहा, इकडून वरून घ्यायचा, आकार द्यायला सोपा पडेल. हे पहा, ह्याच्यावरून असा आकार देऊन घ्यायचा, इथून द्या, हे पहा, इथून दिला तरी चालेल, इकडच्या बाजूला असा घ्यायचा आकार देऊन, सोपं आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत वापरायची, इथून घ्या, इथून असा आकार देऊन घ्यायचा, इकडच्या बाजूला घ्यायचा, किंवा ह्या बाजूने इकडच्या बाजूला असा आकार दिला तरी सुद्धा चालेल. फक्त इकडे वरच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं आणि इकडून असा आकार देऊन घ्यायचा. सोपं आहे, म्हणजे जेवढं आपल्याला इथे शिलाईमध्ये लागणार आहे तेवढं बरोबर शिलाई होऊन जातं, आणि मधलं जे अंतर राहतं ना ते बरोबर आपलं परफेक्ट ते तयार होऊन जातं. त्यासाठी तेवढं आपल्याला ते वाढून घ्यावं लागतं. आता हे व्यवस्थित आहे असंच कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची, डबल आहे, लक्षात ठेवा, डबल कपडा आहे. आता इथे हे पाशी घडी करून घेते. इथे आपली शिलाई नसणार आहे, कारण की कपडा जास्त असल्यामुळे. हे मी तुम्हाला मागाशी सुद्धा समजून सांगितलं. जास्त कपडा असेल तर अशा पद्धतीने कट करून घ्या, मग फक्त अर्धा इंचच वाढून घ्यायचं. आता इथे वरच्या बाजूला फक्त लागणार, इथे खालच्या बाजूला काही लागणार नाही आपल्याला, हे सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगते. आता इथे आहे अशी ठेवून घ्यायची. हे पहा, व्यवस्थित कपडा आहे का बघा, ह्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आहे का बघा, नंतर ठेवून घ्यायचं. हे पहा, बघू शकता, हे झालं आता बरोबर आहे. अशीच मार्किंग करून घ्या आणि कट करून घ्यायची आहे. ते मी क्रॉसपट्टी कट करून घेतली, बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने ही आपली उंच बाजू मार्किंग करून घ्यायचं. उंच बाजूला जोडताना इथे हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला असते बघा उंच बाजू. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूंच्या 2 क्रॉस पट्ट्या. ही पण उंच बाजू, ही पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. डबल कपडा आहे, लक्षात घ्या, डबल आहे. असं ठेवून घ्या, एकसारखं आहे का बघा. हे पहा, अशा पद्धतीने. आता इकडून इकडच्या बाजूला अशी घडी करून घ्या. हे पहा, अशी घडी करून घेतली. ही बंद बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला सर्वात आधी घडी मोजून घ्यायची आहे. बाहीची परफेक्ट घडी कशी काढायची, अर्धा इंच कमी करून घ्या, कारण की आपण बाही कधी जोडतो, पुढची बाजू जोडतो, पाठीमागची बाजू जोडतो, आपलं शोल्डर जोडलं जातं. हे पहा, अशा पद्धतीने. आणि बाही बरोबर अशी मध्यावरती ठेवतो. आणि बाही कशी जोडतो, अशा पद्धती गोल राऊंडमध्ये. मग आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच कमी करून घ्यायचं. हे पहा, असं आणि असं ठेवून घेते. इथून मोजायला सुरुवात करायची. अर्धा इंच मार्किंग केलं का त्याच्या खाली असा टेप ठेवून घ्या इथे. हे पहा, इथे असा टेप ठेवून घ्यायचा आणि असा हा गोल राऊंड असतो ना आपला, इथपर्यंत मोजून घ्या, कडेपर्यंत, कारण की आपल्याला इथे परफेक्ट बाही जोडायला सुद्धा पुरली पाहिजे त्यासाठी. असं ठेवून घ्या इथे. हे पहा, आता असं मोजून घ्या, किती सुद्धा भरू द्यात, मोजून घ्या. माझं इथे भरते 9.25 इंच. आता इथे माझं जेवढं भरलं तेवढं, ही आपली बंद बाजू आहे, जेवढं भरलं तेवढं लगेच मार्किंग करून घ्या इथे. तुमचं जेवढं भरलंय लगेच घडीचं मार्किंग, माझं जेवढं भरलं तेवढंच मी इथे मार्किंग करून घेणार. हे पहा, इथे मार्किंग करून घेते. हे पहा, इथून बंद बाजूने ह्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. इथे घडीचं मार्किंग झालं. हे घडी आपल्याला कितीची लागणार, तुमचं किती भरलंय बघा. 9.5 भरलं असेल तर ते मार्किंग करून घ्या. 9.25 इंच भरलेलं असेल तर 9.25 इंच, 8.5 भरले असेल तर 8.5, 8 भरले असेल तर 8 इंच, 10 इंच असेल तर 10, 10.5 असेल तर 10.5 इंच मार्किंग करून घ्या. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. बघू शकता, लाईन ओढून घेतली. परफेक्ट बाही आपल्याला इथं जोडायला सुद्धा आता पुरणार आहे. असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता बाहीची उंची बघा किती आहे.
तुमच्या बाहीची उंची बघायची आहे किती आहे. आता इथे जिथे तयार आहे तिथे असं मार्किंग करून घ्या. जिथे बाही आपली तयार आहे, साधी बाही आहे लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं. अस्तरच्या बाहीमध्ये आपण फक्त 1 इंच जास्त घेतो, ते लक्षात ठेवा. आता साध्या बाहीमध्ये 1.5 इंच आपण कशासाठी लागतं, इथे अर्धा इंच लागतं बाही जोडण्यामध्ये आणि इथे 1 इंच लागतं. इथे आपल्याला पट्टी जोडतो, हातशिलाई सुद्धा करावी लागते, त्यासाठी 1 इंच इथं लागतं आणि इथे अर्धा इंच लागतं. त्यासाठी साध्या बाहीमध्ये 1.5 इंच जास्त घ्यायचं, अस्तरच्या बाहीमध्ये 1 इंच. आता इथं असं व्यवस्थित ठेवून घ्या. जिथं आपण मार्किंग केलं तिथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. किती आहे बाहीची उंची बघा, 8.5 इंच. बाहीची उंची 8.5 इंच आहे. सर्वात आधी उंचीचं मार्किंग करून घ्या. जेवढी तयार आहे तेवढी तुमची बघा किती आहे, उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. इथं हे झालं उंचीचं मार्किंग. आता त्याच्यामध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे जास्त, 1.5 इंच. मग वरच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घेते. हे पहा, आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. बरोबर आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे. अशी लाईन ओढून घ्या जेव्हा अशा पद्धतीने. आता इथे दंडगेर मोजून घ्यायचं आहे. हे पहा, असं व्यवस्थित पकडायचे. पहिली शिलाईची टिप नाही लक्षात आलं तर हे पहा, ही आपली बंद बाजू आहे. हे पहा, असं पकडायचं इथे आणि ही पण आपली बंद बाजू. बंद बाजूला ठेवून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, आणि पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. हे पहा, असं लक्षात ठेवा, दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडायचं असं हे. आणि इथे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्या आणि पुढच्या बाजूला 2 इंच जास्त घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने 2 इंच मार्किंग करून घ्यायचं लगेच. हे पहा, अशा पद्धतीने. इथं कमी आहे पण आपण 2 इंच जास्त घ्यायचं. बॉक्स फिटिंग करायची असेल तर बऱ्याच वेळा असे धागे निघतात. बॉक्स फिटिंग शक्यतो करत जा, त्यासाठी 2 इंच कंपल्सरी ठेवत जा. मग दंडगेर मोजून घ्यायचा, जेवढा आहे तेवढा, तुमचा किती सुद्धा असू द्यात. बाहीची घडी फक्त व्यवस्थित मार्किंग करून घ्या. ज्या पद्धतीने मी आता शिकवलं त्या पद्धतीने बाहीची घडी परफेक्ट मार्किंग करून घ्यायला विसरू नका. तुमची किती आहे तेवढी. आता इथे दंडगेर मोजून मार्किंग करून घ्यायचा, प्लस त्यामध्ये 2 इंच. 2 इंच लक्षात ठेवत जा. इथं हे झालं व्यवस्थित एकदम. आता इथे बंद बाजू, ही आपली बंद बाजू. बंद बाजूने आतमध्ये 1 इंच 1 इंच घ्यायचं आहे. कोणत्याही साईजमध्ये घ्यावंच लागतं ते. फक्त इथलं बाहीचं माप असतं ना, उंची अनुसार घ्यावं लागतं. बाहीची उंची कशी आहे आपल्या बाहीची उंची जर तुमच्या 5, 5.5, 6 पर्यंत असेल तर वरून येणारं माप तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता. आणि त्यापेक्षा बाहीची उंची तुमची 4 असेल, 3 असेल, 3.5 सुद्धा असू शकते कोणाची, मग त्यांनी 2.25 इंच ठेवायचं. 2.25 म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी लक्षात ठेवायचं आहे. आणि 5, 5.5, 6 इंच असेल, 6.5 पर्यंत असेल मग त्यांनी 2.5 इंच घ्यायचं आहे. वरून येणारं म्हणजे ओपन बाजूचं माप, इथून इथलं माप. आणि बाहीची उंची जास्त असेल त्यांनी मग 7 असेल, 7.5 असेल त्यांनी वरून येणारं माप 2.25 इंच. आणि 8, 8.5, 9 इंच, 10 इंच, 11 इंच जर बाहीची उंची असेल तर वरून येणारं माप तुम्ही 3 इंच ठेवा. आणि त्याच्यापेक्षा बाहीची उंची जास्त असेल, 12, 12.5 पर्यंत असेल, मोठी असेल तर मग तुम्ही 3.5 इंच ठेवू शकता. आता इथे बाहीची उंची जास्त आहे तर वरून येणारं माप इथे मी 3 इंच ठेवणार आहे. तुमच्या बाहीची उंची जेवढी आहे, चार्ट सुद्धा टाकला आहे बघा मी बाही उंचीचा. उंची अनुसार किती घ्यावं लागतं ओपन बाजूचं माप, इकडच्या बाजूचं माप. म्हणजे ही आपली ओपन बाजू झाली. हे झालं व्यवस्थित. आता इथून आतमध्ये 2 इंच फिटिंग मार्जिन आपण किती पकडतो, 2 इंच. त्यासाठी हे 2 इंच. ते कशासाठी असतं, बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा पुढे मागे होतं, त्यासाठी हे माप असतं. फिटिंग मार्जिन आपण 2 इंच पकडतो, त्यासाठी इथे सुद्धा 2 इंच पकडायचं. म्हणजे आपला मुंडा कधी मागे पुढे होणार नाही, ते माप असतं हे. आता इथे काय करायचं आहे, इथून इथपर्यंत असं जोडून घ्या. आता हे जेवढं जास्त आहे ना ते आपल्याला घ्यायचं नाही, इथपर्यंतच घ्यायचं आपल्याला कट करून, ते लक्षात ठेवा. दंडगेर व्यवस्थित मोजून घ्या. 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायला विसरू नका, तेवढं लक्षात ठेवत जा. आता इथून इथपर्यंतच आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. परफेक्ट द्या. एकदम सुरुवातीला काय करा, एकदम असं हलक्या हाताने हे पहा इथून उंच घ्यायचा, अशा पद्धतीने द्या. मार्किंग करत, थोडं मार्किंग करत घ्यायचं. हे पहा असा घ्या इथं. नंतर इकडच्या बाजूचा, म्हणजे हा उंच आकार असतो ना पाठीच्या बाजूला, म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो. आता हा खोलगट इथेच आपलं चुकतं, ते लक्षात ठेवत जा. आता इथे हे पहा खोलगट असतो थोडासा, तो पुढच्या मुंड्याला जोडला जातो, म्हणजे पुढच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार, लक्षात ठेवत जा. आता इथे सर्वात आधी काय करत जा, असा आकार द्यायचा. नंतर काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता हे झालं बरोबर.
इथेच आपलं चुकतं बघा, आकार देताना सुद्धा चुकतं आणि कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडायची हे सुद्धा आपलं चुकतं. आता हे झालं बरोबर. ही बाजू पाठीच्या बाजूला जोडली जाते आणि ही खोलगट बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते. फक्त ही खोलगट बाजू ना खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं, लक्षात ठेवायचं, म्हणजे आपलं कधीही चुकत नाही, ते लक्षात ठेवत जा. आता इथे हे पहा, इथून कट करायचं, इथपर्यंत कट करून घ्यायचं. सर्वात आधी काय करायचं, हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यायचं. सोबतच हे दोन्ही सुद्धा पकडून असं कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. हे लक्षात येत नाही बघा पटकन, त्यासाठी लक्ष देऊन बघत जा. आता इथे मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं, कारण की आपण बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करत असतो, त्यासाठी मध्याचं मार्किंग असं करून घेत जा. आता ह्यामधले मी 2 पदर बाजूला करून घेते. हे पहा, हे 2 बाजूला करून घेतले, म्हणजे पाठीमागची बाजू झाली उंच. म्हणजे आता ही आपली खोलगट बाजू म्हणजे पुढची बाजू. आता हे 2 इंच आपण त्याच्या पुढे हे पहा असं कट करून घ्यायचं इथपर्यंत. ही खोलगट बाजू ना इथे एक मार्किंग करा, इथे एक करा आणि इथे एक करा. इथे करू नका, हे पहा ह्या बाजूला करू नका, ते लक्षात ठेवा. हे मी मधून कट करून घेते, कारण की टाकताना आपण बंद घडी टाकली होती इकडची. दोन बाजूंच्या 2 बाह्या आपल्या इथे तयार झाल्या. बाहीचं कटिंग करून ठेवा किंवा असंच पेपर कटिंग तुमच्या मापाचं परफेक्ट तुम्ही करून ठेवलं तरी चालेल. आता इथे आपल्याला हुक लूक पट्टी म्हणलं तरी सुद्धा चालेल, अशाच पद्धतीने कट करू शकता. आणि काच बटन पट्टी, इथे बटन पट्टी आहे बघू शकता. अशाच पद्धतीने दोन्ही सुद्धा पट्ट्या कट करून घ्यायच्या असतात. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता एवढा कपडा हे पहा बघू शकता एकावरती एक ठेवलेला आहे. हे पहा बघू शकता हे. आता इथे काय करायचं, 2.5 इंच मार्किंग करून घ्या, पट्टी व्यवस्थित निघते. अशी घडी करून घेते एकावरती एक, म्हणजे 4 पट्ट्या आपल्या सोबत कट होतील. हे पहा जॉईंट द्यावा लागणार आहे, उंचीला कमी पडेल त्यासाठी. आता इथे मी 2.5 इंच मार्किंग करून घेते. मधून मी कट करून घेते अशा पद्धतीने. आता इथे मी 2.5 इंच मार्किंग करून घेतलं का, हे पहा असं कट करून घेते. इथे सरळ कट करून घेते, असं क्रॉस बघायचं. आता इथे काय करा, तुम्ही पट्टीचा वापर करा अशा क्रॉसमध्ये, अशा क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्या इथून. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला अशी एक लाईन ओढून घ्यायची. पट्ट्या व्यवस्थित निघतात, पायपिंग छान होते. हे पहा इथे तुम्ही पट्टीचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा इकडच्या बाजूला ठेवा. फक्त ह्या पट्ट्याना एकाला एक अशा जोडून घ्याव्या लागतात. आता इथे सुद्धा मी एक कट करून घेते. जेवढ्या लागतात तेवढ्या इथे आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या. इथे आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आज मी तुम्हाला ब्लाऊजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची असतात आणि पेपर कटिंग कसं करायचं आहे आणि तेच पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीसावरती कसं मार्किंग करायचं किंवा कसं कट करायचं आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. कटोरी कशी मोजायची, गळा कसा मोजायचा, शोल्डर कसं मोजायचं, बाहीची उंची मार्किंग कशी करायची आहे, क्रॉसपट्ट्या कशा काढायच्या, हीच पद्धत नक्की वापरा आणि तुमचा सुद्धा ब्लाऊज अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.